सरांचं शांत डोक्याने त्या मायमावल्यांनी त्या बांधवांनी हा व्यवसाय करावा अशा पद्धतीची मी एक संधी तुम्हाला देत असतो. करायचा का नाही ते ज्याचं त्याला ठरवायचं असतं. मी म्हणणार नाही एखाद्याला तू कर, कधीच म्हणत नाही. तुला गरज असेल तर कर. गरज कशाची आहे? घर बांधायची गरज आहे तर मग कर. गरज कशाची आहे? कर्ज फेडायची आहे तर मग कर. उद्या लेकरा बाळाचे लग्न करायला पैसा लागणार आहे तर मग बिझनेस कर. पण हे करताना स्वतःला एक मात्र विचारलं पाहिजे, तुम्ही आतापर्यंत माने साहेब किंवा आणखी कोणी एनी मोर पर्सन कोणीतरी असेल, तुम्ही जे सध्याचं काम करता कितीतरी वर्षापासून, त्याच्यामध्ये त्या कामातून तुमच्या खात्यावर किती पैसे आता शिल्लक आहेत जरा तपासून बघा. जर शिल्लक नसतील तर तेच काम जर तुम्ही ह्याच्या पुढेही कायम ठेवलं तर खात्यावर किती पैसे जमा होणार आहे याचाही अंदाज बांधला पाहिजे. आणि तो जर अंदाज तुम्हाला आला, जमा होणारच नाही, तर ह्याचं बी खरं शहाणपण आहे की मग आता तरी नवीन काहीतरी आपण सुरू करावं का नाही. जसं कुणी दुधाचा धंदा सुरू करतंय, कुणी आणखी ब्युटी पार्लरचा धंदा सुरू करतंय, तशा पद्धतीने जर गॅजेटेड असणारा एखादा प्रोजेक्ट जर आपल्या हातामध्ये आलेला असेल तर या संधीचं सोनं करून घेणं गरजेचं आहे. 2.25 लाख रुपये माझा महिन्याचा पगार आज. मी काय रिटायर झालेला प्राध्यापक नाही, आणखी 3.5 वर्ष माझी नोकरी बाकी आहे, बरोबर आहे. मग एवढं असताना मी काम करतोय. आमचे हिंदू चौरे मॅडम बोलता येत नव्हतं, त्यांच्या घरी जाऊन मी त्यांना प्लॅन दिला होता. काही शिकलेली बाई नाही, पण आज कोट घालून या ठिकाणी बोलायला शिकते, ही अभिमानाची गोष्ट आहे का नाही. आमचे या ठिकाणी लोखंडे ताई आहेत, लोखंडे मॅडम, त्या देखील बोलता येत नव्हतं त्यांना बोलायला शिकलेले आहेत. तिसरा एक इतिहास या अंबाजोगाईमध्ये ज्या महिलेच्या माध्यमातून निर्माण होणारा मी आज छाती लोकून सांगतो, जी महिला वीट भट्टीवर चिकन तुडवते, जी महिला आजही 500-600 रुपयावर दुसऱ्याच्या हाताखाली गवंडीच्या हाताखाली काम करायला जाते, ती महिला जर या ठिकाणी बिझनेस मध्ये काम करून स्वतःचं भाग्य उजळवण्यासाठी जर काम करत असेल आणि त्यांच्या पाठीमागे माझ्यासारखा एक प्राध्यापक असेल तर विचार करा, 101% अंबाजोगाईमध्ये एक नवा इतिहास झाल्याशिवाय राहणार नाही. त्या महिलेचं नाव आहे आमच्या वैशालीताई शिंदे. बघा, इथं शिक्षणाची अट नाही, वयाची अट नाही. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं, ज्याला पैशाची गरज आहे ती माणसं या ठिकाणी काम करतात. बघा, गजानन शिंदे सारखा एक पोरगा, आम्ही त्यांना छोटा पाकिट बडा धमाका असं म्हणत असतो. काय काय केलं नाही त्यांनी. पंक्चरचं दुकान चालवलं, त्यांनी गॅस एजन्सी चालवली, त्यांनी दुधाचा धंदा केला, त्यांनी त्याचबरोबर त्यांच्या इथं ते सिलाई किराणा दुकान चालवलं. म्हणजे एवढ्या कमी वेळामध्ये एवढे व्यवसाय चालवले. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये गजानन सरांच्या जीवनामध्ये माय लाईफस्टाईल आली. आज ते एसटीसी लीडर आहेत आणि एसटीसी लीडरनं जर इमानदारीने जर काम छान पद्धतीने केलं तर कुठलाही एसटीसी लीडर हा 50,000 रुपये महिन्याच्या खाली या ठिकाणाहून कमवत नाही. मात्र ईश्वर म्हणतो फुकट पण तुला काही देत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काम पण करावं लागतं. आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसर बदलला पाहिजे. भिकारी माणसाच्या सोबत राहिला तर आपण देखील भिकारी होणार आहोत. चांगल्या माणसाच्या सोबत राहिला तर आपण देखील चांगले राहणार आहोत. श्रीमंतांच्या पंक्तीमध्ये बसायचा प्रयत्न केला, 10 श्रीमंत लोकांमध्ये बसला तर 11वे श्रीमंत तुम्ही राहणार आहे. 10 भिकाऱ्यामध्ये बसला तर 11वा भिकारी आपण बनणार आहोत. म्हणून भिकाऱ्यामध्ये बसायचंय का श्रीमंताच्या पंक्तीमध्ये जायचंय हे आपण आपलं तपासून बघणं गरजेचं आहे. आता मी स्वतःला गरीब समजतो आणि मी गरीब आहे. आता बघा, 2.25 लाख रुपये महिन्याला कमवणारा माणूस जर स्वतःला गरीब समजत असेल तर तुमचे धंदे काय आहेत ती बघा. मग तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत ती बघा. आणि त्या कॅटेगरीमधून जर तुम्हाला इकडे जर पैसा महिन्याला समजा बाबा बरं इथं काय आहे, फक्त घरी लागणारे उत्पादने बदलायचे. घरी लागणारा माल आहे, फवारायचं औषध आहे, त्या दुकानात घेण्याऐवजी इथं घ्या. इथं घेतल्यानंतर तुम्हाला काय एजन्सी मिळणार आहे, एजन्सी मिळाली की लायसन्स मिळणार आहे आणि 3 लोकांना एजन्सी देण्याचा अधिकार मिळणार आहे. जेवढा काही टर्नओव्हर होईल त्याच्यावर तुम्हाला पैसे देणार आहे. आमचे माने साहेब मुकदम आहेत ऊसतोड कामगारांचे. यांनी कर्नाटकमध्ये बिझनेस केला. कर्नाटकची भाषा येत नाही पण 1-1 लाख रुपयाचा माल त्या ठिकाणी ते विकून आलेले.
म्हणून इथं काही मोठं टॅलेंट लावायची गरज नाही, ज्यादा डोकं खर्च करण्याची गरज नाही. तुम्हाला माहिती असेल तर स्थिर झालेलं पाणी देखील नासत असतं, साठलेलं पाणी नासतं, वास येतो त्याचा. घोडा जर एका ठिकाणी बांधून ठेवला तर त्याला चालता देखील येत नाही. तशा पद्धतीने तुम्हाला काय करावं लागेल, एरिया बदलावा लागेल, माणसं बदलावी लागतील, काम करण्याची पद्धत बदलावी लागेल. कारण सगळ्यासाठी प्लॅन प्रेझेंटेशन एक आहे, उत्पादन एक आहे, पण सगळ्याचं इन्कम मात्र वेगवेगळं आहे. मग तुम्हाला जर इन्कम वाढवायचं असेल तर कामाच्या पद्धती देखील बदलल्या पाहिजे. हार मानायची नाही. एवढं मोठं पेरलेलं असतं, कधी कधी एवढं नैसर्गिक संकट येतं, पण शेतकरी दुसऱ्या वर्षी पेरत नाही का? तुकाराम महाराज म्हणायचे, मडे झाकुनी करावी पेरणी. कारण पेरणी करताना वटीला आणि मुठीला अंतर असतं उगवण्यामध्ये. मग सध्या भारताची व्यवस्था जर बघितली तर आपण प्रचंड अडचणीमध्ये आहोत. नोकऱ्या नाही, हाताला काम नाही, आणि अशा काळामध्ये जर हाताला काम घेऊन जर एक प्रोजेक्ट तुमच्या समोर आलेला असेल आणि याच्यामधून जर तुम्हाला हजारो रुपये कमवण्याची जर क्षमता हातामध्ये दिल्या गेलेली असेल, तर ज्यांना पैशाची गरज आहे, ज्यांना आरोग्याची गरज आहे, ज्यांना मान सन्मानाची गरज आहे, त्या लोकांनी या बिझनेस मध्ये यावं आणि काम करावं, एवढीच मी विनंती या ठिकाणी करतोय. जाताना पुन्हा एकदा एवढंच सांगेन की बाबा रे, जर माझ्यासारख्या 2.5 लाख रुपये महिन्याला पगार असणाऱ्या प्राध्यापकाला जर हे काम करण्याची गरज असेल तर तुम्ही काय करावं, तुमचं तुम्ही ठरवा. देव तुम्हाला बुद्धी देव. तुमचा विकास तुमच्या हातामध्ये आहे, लेकरा बाळांचं भविष्य तुमच्या हातामध्ये आहे, स्वतःचं भविष्य तुमच्या हातामध्ये आहे. त्या भविष्याच्या दिशेने तुमचा पाऊल पडावा. तुमच्या पाऊलाला माझ्याकडून पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय भारत.